हळदरुसली कुंकू असले या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णा ही तुळशीची पूजा करत असते आणि तिथून रागाने निघून जाऊ लागते. तेव्हा दुष्यंता तिच्या जवळ येतो आणि तो तुळशीची पुढे हात जोडून बोलतो, हिने आतापर्यंत तुझ्याकडे जे काही मागितले आहे ते सर्व तिला देऊन टाक आणि तिच्या डोक्यामध्ये थोडा प्रकाश देखील पाड, म्हणजे ती माझ्याशी भांडणार नाही. आणि तेव्हा कृष्णा हे अतिशय रागाने दुष्यंतकडे पाहू लागते. त्यानंतर आपण पाहतो पूजा ही समरला भेटायला गेलेली असते. ती समरला बोलते, समर आता आपण असे काय करावे लागेल की ज्यामुळे कृष्णाचा तिळपापड होईल. आणि तेव्हा समर हा बोलतो, आता आपल्याकडे एकच मार्ग आहे, तो मार्ग जर आपण अवलंबला तर मग कृष्णाला मात्र खूप त्रास होईल आणि तो म्हणजे आपल्या दोघांचे लग्न. तर इकडे घरी आपण पाहतो काही शेतकरी हे कृष्णा आणि दुष्यंतला भेटायला आले असतात आणि ते कृष्णाला बोलतात, कृष्णाताई जे बियाणे घ्यायला सांगितलेले होते ते बियाणे आम्ही घेतले, परंतु हे सर्व बियाणे बोगस निघाले. आणि तेव्हा कृष्णाही बोलते, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत येते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी बळजाबाई येते आणि बळजा बोलते, कृष्णा चल लवकर आढळरावांना औषध द्यायचं आहे. आणि कृष्णाही आढळरावला औषध देत आणि बोलते, आता मला महत्त्वाचं काम आहे, मला जायचं आहे. तेव्हा आढळराव हे कृष्णाला थांबवतात आणि बोलतात, कृष्णे मला सोडून जाऊ नको, तू इथेच बस. आणि तेव्हा कृष्णा मात्र दुधावस्थेमध्ये अडकते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कृष्णा ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकेल का, त्याचबरोबर पूजा आणि समरचे लग्न होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. हळदरुसली कुंकू असले या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.